झी 24 तास एक पाऊल पुढे। मेधाताई, ज्या पद्धतीनं ही घटना घडली, खरं तर क्रूर घटना होती। त्या नराधमांना अटक देखील करण्यात आली आहे। मात्र आज ज्या पद्धतीने दिल्लीकर उत्स्फूर्तपणे निदर्शनं करतायत, काय सांगाल? मला असं वाटतं की त्यांनी अजून उग्र निदर्शनं केली पाहिजेत। त्याचं कारण असं आहे की एकदा ही गोष्ट हाताबाहेर जाते असं लक्षात आल्याशिवाय आपलं जे सरकार आहे त्याला काहीही ऐकायला जात नाही। आणि वाईट गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सोनिया गांधी मॅडम आहेत किंवा शीला दीक्षित मॅडम आहेत, या दोघी स्त्री आहेत आणि तरी सुद्धा अशा घटना दिल्लीमध्ये सातत्याने होत आहेत। आणि त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की हे सामाजिक प्रदूषण तर आहेच आहे, पण त्याही बरोबर राजकीय अनाच्छा आणि कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलची जी एक वाईट परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे। आज मुंबईमध्ये पण काही प्रमाणामध्ये अशा गोष्टी घडताना दिसत आहेत। मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा आक्रोश आहे, हा जो आवाज आहे तो कुठेही दबू नये आणि त्याच्यासाठी जे निवेदक आहेत किंवा वृत्तपत्र आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, त्यांनी एकत्रितरित्या हे करायला पाहिजे। नाही तर अरुणा शानबागची केस आपल्या समोर आहे। अजूनपर्यंत 1973 पासून तिलाही असं कोणीतरी छेडछाडीमध्ये त्रास दिल्यानंतर ती जी कोमात गेलेली बाई आहे, ती एवढ्या वर्षानंतरही तिच्याबद्दल काही अजून झालेलं नाही। तो माणूस सोहनलाल तो अजूनही म्हणजे आहे, त्याला फार काही शिक्षा म्हणजे फार अशी काही कडकात कडक असं जे म्हटलं जातं त्याच्यात तशी काही शिक्षा झालेली दिसत नाहीये। घर नावाचा पिक्चर तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनचा मुद्दा प्रकर्षाने आढळला होता। पण हे सगळे नंतरच्या गोष्टी आहेत मला असं वाटतं आत्ता। आणि त्याच्यामध्ये हे जे पहिल्या सुरुवातीला हे जे 6 नराधम सापडले आहेत आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं रामसिंग आहे ना, तो तर सगळ्यात मोठा गुन्हेगारांचा राजा असं म्हणायला पाहिजे। राजा हा शब्द फार वाईट आहे, पण तो तसा आहे कारण की तो गाडी चालवत होता, त्याला त्याच्याबद्दल काही वाटत नव्हतं। म्हणजे तो अगदी पूर्ण होशो हवास से चल रहा था आणि तरी सुद्धा असं गोष्ट व्हावी। मला तर असं वाटतं की महिलांनी तर आवाज उठवलाच पाहिजे, जास्तीत जास्त महिलांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। पोलिसांनी जर का त्यांच्यावरती लाठीचार्ज वगैरे करायचा झाला तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या घरातली धुण्याची काठी घेऊन बाहेर पडलं पाहिजे। मेणबत्त्यांचा आता काही उपयोग नाही। नक्की मेधाताई, आपण अतिशय योग्य बोलात, मेणबत्त्यांचा उपयोग नाही, पण आपण या आंदोलनाचं स्वागतही केलंय। मला सांगा, हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाचा पुढचा टप्पा विधायक मार्गाने हे आंदोलन आणखी कशा पद्धतीने करता येईल आणि तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यात कसा सहभाग असावा? सामाजिक कार्यकर्ते हे नेहमीच दिशादर्शक म्हणून काम करत असतात। सगळ्यात पहिल्यांदा हे जेव्हा समजलं त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा माझ्या समोरचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता की ही जी मुलगी आहे तिच्या पुनर्वसनाचा। आता ती बरी होते, त्याच्यानंतर तिला ज्या काही घटनाक्रमातून जावं लागेल, तिचा तो मित्र आहे, तो सर्वसाधारणपणे त्या सहकारी असू शकतो आणि त्या सहकार्याच्या बरोबर सुद्धा जे काही घडलं आहे किंवा या मुलीला वाचवण्यासाठी त्याला जे निष्फळ तो झालेला आहे त्याच्यावरती त्याच्या मनावर झालेला परिणाम, या मुलीच्या मनावर झालेला परिणाम, यासाठी आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते सातत्याने झटत असतात। उदाहरणार्थ मी स्नेहालयचं उदाहरण देईन, जे माझे सहकारी आहेत, मित्र आहेत, गिरीश कुलकर्णी आहेत, त्यानंतर नंदिनीताई शेट्टे आहेत की ज्या ह्याच्यामध्ये सातत्याने काम करतात। वात्सल्य ट्रस्ट सारख्या संस्था आहेत, परंतु ते आहे ना, हे म्हणजे एकदा एखादं भाजल्यानंतर त्याच्यावरती मलम लावायचं इथपर्यंतच होईल। आता तुम्ही म्हणाल फाशी द्यायची का किंवा नपुसक करायचं का किंवा त्याचे हातपाय कापायचे का, हे शेवटी कायद्याचे तज्ञ ठरवतील। याला अनेक पदर आहेत ज्याचाही विचार करावा लागेल, केवळ कडक कायदा होऊनही चालणार नाही। धन्यवाद मेधाताई, आपण या चर्चेत सहभागी झालात। झी 24 तास एक पाऊल पुढे।